नमस्कार मंडळी, सिद्धिका डिझायनर चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कटोरी ब्लाऊजसाठी लागणारी उपयोगी अशी मापं। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला सांगायला आवडेल की प्रत्येकाची शरीर रचना वेगवेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाचं माप हे वेगवेगळं येऊ शकतं। म्हणून व्हिडिओमध्ये जी मापं दाखवलेली आहेत त्यामध्ये अर्धा 1 इंचाचा फरक हा येऊ शकतो। जर तुम्ही नवीन असाल, जर तुम्ही व्यवस्थित ब्लाऊज म्हणजे चांगल्या साडीचा ब्लाऊज जर शिवत असाल तर आधी अंगावर व्यवस्थित माप घ्या आणि मगच ब्लाऊज शिवा। हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून बनवलेला आहे। तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण इथे काही पॉईंट्स घेतलेले आहेत, जसं की छाती, कंबर, गळा रुंदी, शोल्डर पट्टी, मुंडा खोली, कटोरी, छातीचा भाग आणि कमरेचा भाग। यामध्ये आपण पुढचा गळा मागचा गळा दाखवलेला नाहीये, त्या व्यतिरिक्त आपण इथे सगळी मापं घेतलेली आहेत। आणि बाह्यांचं माप जे आहे स्लीव्ज लेंथ किंवा स्लीव्ज विड्थ तेही आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार नाहीये। हा बेसिक कन्सेप्ट आहे फक्त फ्रंट आणि बॅक म्हणजे फ्रंट पार्ट जो आहे त्यासाठीचा। तर 28 छातीचा आधी आपण माप समजून घेऊया। 28 म्हणजे एका छातीचं जरी तुम्हाला म्हणजे एका बॉडीचं जे मेजरमेंट आहे ते जरी तुम्हाला व्यवस्थित समजलं तर त्या हिशोबाने तुम्हाला हा पूर्ण चार्ट समजेल। त्यामुळे आपण आता 28 छातीचं जे माप आहे ते व्यवस्थित समजून घेऊया। बेसिकली 28 जी छाती आहे त्यासाठी वन टक्सचा ब्लाऊज किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज अतिशय उत्तम बसतो। पण काही ज्या लेडीज असतात त्यांना आवर्जून कटोरी ब्लाऊज हा हवाच असतो, तर त्यासाठी आपण हे माप बघत आहे। तर छाती जर तुमची 28 इंच असेल तर कंबर तुमची 22, 23 किंवा 24 या मापामध्ये येईल। त्यासाठी गळा रुंदी इथं आपण 2.25 इंच घेणार आहोत व शोल्डर पट्टी 2.5 इंच घेत आहे। तसंच मुंडा खोलीचं माप जे आहे ते आपण 5 इंच घेणार आहे आणि कटोरी जी आहे ती 4 इंचची येईल। आता कटोरी 4च इंच का, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये कटोरी ब्लाऊजच्या व्हिडिओची लिंक देते, एकदा तो व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला समजेल की कटोरी आपण कशा प्रकारे काढतो। अतिशय सोपा असा तोही व्हिडिओ आहे। तर पुढचा पॉईंट आपण बघत आहे छातीचं माप। छातीचं मापासाठी एक फॉर्म्युला आहे, छातीचा चौथा अधिक 2 इंच म्हणजे छातीचं जे माप आहे त्याला भागिले 4 इंच करायचे, त्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचे। जर तुम्ही नवीन शिकाऊ असाल तर तुम्ही 2.5 इंच घेतलं तरीही चालेल। आता 28 छातीचा जो चौथा भाग आहे तो येतो 7 इंच आणि त्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिनचे मी 2 इंच ॲड करून हा पॉईंट आलेला आहे 9 इंच। सेम आपण कंबरसाठी माप वापरणार आहे, म्हणजे फॉर्म्युला वापरणार आहे। कमरेचा चौथा अधिक 2 इंच। इथं कंबर आपण 24 इंच घेतली होती, 24 इंचचा चौथा भाग येतो 6 इंच, एक्स्ट्रा मार्जिनचे 2 इंच, असं टोटल माप जे आहे ते येईल 8 इंच। आता आपण 30 छातीचं माप एकदा समजून घेऊया। छाती सपोज 30 इंच आहे, कंबर तुमची येईल 26 इंच। त्यासाठी गळा रुंदी आपण बेसिकली 2.25 इंच घेणार आहे। शोल्डर पट्टीसाठी आपण 2.5 इंच वापरत आहे। मुंडा खोली इथं आपण 5.5 इंच घेणार आहे। जसं जसं तुमचं छातीचं माप वाढत जाईल तसं तसं आपण मुंडा खोली 1.25 किंवा अर्धा इंचने वाढवत जायची आहे, कारण मुंडा खोली हा खूप बेसिक पॉईंट आहे ब्लाऊजमधला। म्हणजे काखेत अतिशय टाईट होणार नाही, म्हणजे जसं की, आणि खूप जास्त पण माप घ्यायचं नाही कारण मग तिथं जुन्यासुद्धा पडू शकतात। म्हणून चार्टमध्ये जी मापं दाखवलेली आहेत मुंडा खोलीसाठी ती तुम्ही वापरलीत तरी बेटर राहील। कटोरी आपण इथं 4.5 इंच घेतलेली आहे। छातीचा चौथा आपण 9.5 इंच आणि कमरेचा चौथा घेतलेला आहे 8.5 इंच। सेम आता 32 इंचसाठी तशीच मापं येतील। 32 छाती असेल तर कंबर येईल 28 किंवा 27 सुद्धा येऊ शकते। त्यासाठी गळा रुंदी आपण घेणार आहे 2.5 इंच। आता इथं तुम्ही 2.25 इंच घेतलं तरीही चालेल, 2.5 इंच घेतलं तरीही चालेल। अतिशय छान ब्लाऊज बसतो ह्या मापाने जर कटिंग केलं तर। शोल्डर पट्टीसाठी सुद्धा आपण इथं 2.5 इंच घेतलेले आहे। जसं की मी बेसिकली शोल्डर पट्टीसाठी 2.5 इंच माप वापरते 28 ते 34 छातीसाठी। अतिशय छान ब्लाऊज बसतो। अतिशय सुंदर अशी जी शोल्डर पट्टी आहे ती बरोबर खांद्याच्या रेषेवर येते, त्यामुळे 2.5 इंच हे माप मी 34 छातीपर्यंत वापरते। मुंडा खोली इथं मी 5.5 इंच घेत आहे 32 छातीसाठी। कटोरीसाठी घेतलेले आहेत 5 इंच। छातीचा चौथा आपण घेतलेला आहे 10 इंच आणि कमरेचा घेतलेला आहे चौथा 9 इंच। 34 छातीसाठी सेम मापं, सेम फॉर्म्युला तसाच आहे। यामध्ये मी घेतलेला आहे छाती जर 34 असेल तर कंबर घेतलेली आहे 30 इंच, गळा रुंदी 2.5 इंच, शोल्डर पट्टी 2.5 इंच, 5.6ची मुंडा खोली, 5.5ची कटोरी, 10.5 आणि 9.5 हे छातीचा चौथा आणि कमरेचा चौथा अशी मापं आहेत। 36 छातीसाठी 30 किंवा 31 इंचची कंबर येऊ शकते
किंवा 32ही येऊ शकते. हे तुम्ही जे मेजरमेंट आहे बेसिकली 34 पासूनची पुढची जी माप आहेत ती कधीही ब्लाऊज स्टिच करण्याआधी व्यवस्थित अंगावर माप घेऊनच मग ब्लाऊज कट करायचा. 36 छातीसाठी आपण 30-31 कंबर उंच घेऊ शकतो. कंबरची जी रुंदी आहे ती घेऊ शकतो. गळा रुंदी इथं मी 30 इंच घेत आहे, कारण 36 म्हणजे जरा थोडं मोठं माप आहे आणि छाती अशी ब्रॉड असल्यामुळं गळा रुंदी जर 3 ठेवलीत आणि एक बेसिकली गळाचा पुढचा तुम्ही 5.5 किंवा 6-6.5 इंचपर्यंत जर घेतलात तर गळा रुंदी 3 अतिशय खूप छान असा गोल आकार ब्लाऊजला मिळेल. शोल्डर पट्टीसाठी इथं मी 2.25 इंच घेतलेत, कारण 36 छातीसाठीचा शोल्डर हा रुंद येतो आणि 2.5 इंच जर तुम्ही घेतले तर तो पॉईंट जरासा म्हणजे खांद्याच्या रेषेपासून आतल्या बाजूला येईल. त्यामुळे बाहीसुद्धा तुमची जर शिवली की ती वडली जाईल आतमध्ये, म्हणून 2.25 इंच बेसिकली खूप छान माप आहे. मुंडाखोली तर मी 5.6 इंच घेतलेले आहेत 36 छातीसाठी. कटोरीसाठी आपण 6 इंच घेतलेले आहेत. छातीचा चौथा आपण 11 इंच, कमरेचा चौथा 9.5 किंवा 10 येऊ शकतो. 38 छातीचं माप आता आपण बघत आहे. 38 छातीचा असेल तर 32 किंवा 34 कंबर येईल. गळा रुंदी इथं मी 3.25 ते 3.5 घेतलेली आहे, कारण आता 38 छाती म्हणजे खूप ब्रॉड छाती येते आणि ब्रॉड छातीलाचा म्हणजे सपोज तुम्ही 2.5 किंवा 3 इंच जर घेतले आणि गळ्याची जी पुढची जी गोलाई आहे ती अशी अंडाकृती आकारात येते. जो प्रॉपर गोल शेप हवा आहे आपल्याला तो इथं मिळत नाही. म्हणून जर तुम्ही 3.25 आणि 3.5 जर माप वापरलं गळा रुंदीसाठी तर अतिशय छान असा गोलाकार आकार ब्लाऊजला मिळेल. शोल्डर पट्टीसाठी इथं आपण 3 इंच घेत आहे. मुंडा खोली आपण इथं 6 इंच घेणार आहे. कटोरीसाठी 6.5 घेतलेले आहेत. छातीचा चौथा आहे 11.5 इंच, कमरेचा चौथा आहे 10 किंवा 10.5 इंच. शेवटचं माप आपण बघत आहे 40 इंच, म्हणजे 40ची छातीचं माप. तर 40 जर तुमची छाती असेल तर कंबर येईन 36 इंच. गळारुंदीसाठी इथं 3.5 घेतलेले आहेत. शोल्डर पट्टीसाठी 3.25 घेतलेले आहेत. मुंडा खोलीसाठी 6.5, कटोरीसाठी 7.25 किंवा 7 इंचची कटोरी इथे येऊ शकेल. छातीचा चौथा जो आहे तो आपण घेतलेला आहे 12 आणि कमरेचा चौथा जो आहे तो घेतलेला आहे 11 इंच. सेम कन्सेप्टने तुम्ही 42चं मापसुद्धा काढू शकता, 44चं मापसुद्धा काढू शकता. 28 पासून 40पर्यंत तुम्ही या चार्टमध्ये मापं बघितलेले आहेत. तुम्हाला अंदाज आला असेल आपण कशात माप वाढवलेलं आहे. गळा रुंदी अतिशय थोडी म्हणजे 1-2 रेषा ज्या असतात पुढच्या सव्वा म्हणजे तेवढंच तुम्ही बेसिकली गळा रुंदीसाठी माप वाढवा पुढं. शोल्डर पट्टीसाठी सुद्धा तुम्ही 2च रेषा ज्या असतील त्या वापरा आणि मुंडाखोली ही अर्धा इंचानी वाढवलीत पुढच्या मापांसाठी तरी बेटर राहील. आय थिंक या चार्टवरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की 42-44साठी आपण कसं माप घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की हा जो व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर 42-44चं माप काय येईल हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवलं तरीही चालेल. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.